नमस्कार, मी अक्षरा पाटील आणि पुस्तक वाचन या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांच्या डॉलर बहू या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली, तुम्हाला कुठलं पुस्तक आवडलं, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भाग 2. रोजच्या सारखाच सूर्योदय झाला. हातात पाण्याची बादली आणि झाडू घेऊन विनीतानं दार उघडलं. एखादं दुर्मिळ दृश्य पाहावं तशी ती कौतुकानं सूर्योदयाचं निरीक्षण करू लागली. सोनेरी आकाश, पक्ष्यांचा किलबिलाट, विविध फुलांच्या सुगंधांच्या मिश्रणातून हवेत पसरलेला विलक्षण सुगंध, त्यात पारिजातकाच्या सडेची भर पडलेली. विनीताचं मन उत्साहानं उभारलं गेलं. हे नेहमीच होतं. विनीताचा स्वभावच तसा होता. काहीही सुंदरतेनं भरलेलं समोर आलं की तिचं मन आनंदानं नाचायला सुरुवात करत होतं. त्याचंच प्रतिबिंब चेहऱ्यावर पडल्यामुळं तिचा चेहरा सतत आनंदी दिसे. आज तरी वेगळं असं काय घडलं होतं? नेहमी सारखाच सूर्योदय ना, पण विनीतेच्या दृष्टीनं इतकी साधी गोष्ट नव्हती. हा अनुपम सूर्योदय केवळ आपल्यासाठीच झाला आहे या भावनेनं ती आनंदानं मोहरून गेली होती. साऱ्या बागेचा केर लोटत ती बकुळीच्या झाडापाशी आली. मंद पिवळ्या चंद्राप्रमाणे बकुळी आपलं अस्तित्व दर्शवत होती. हातातला झाडू बाजूला ठेवून विनीता हलकेच एक एक फूल गोळा करता करता त्या गंधानं पुलकित होऊन गेली. माडीवरच्या खिडकीतून चंद्रू विनीताचं फुलाबरोबर रमणं तिच्या नकळत पाहत होता. तिचं मात्र आणखी कुठंही लक्ष नव्हतं. ती स्वतःच्या भावना प्रपंचात मग्न होऊन गेली होती. दूधवाला येताच विनीता आपल्या भावविश्वातून बाहेर आली. फुलं घेऊनच ती दुधाचं भांड आणायला आत गेली. भीमण्णा देसाई भरपूर बोलके गृहस्थ होते, पण चंद्रूला त्यांच्या सरळ स्वभावाचाही अनुभव येत होता. चंद्रू राहायला आला त्याच दिवशी त्यांनी सांगितलं, अजिबात संकोच वाटू देऊ नका. काही पाहिजे असेल तर खुशाल मागून घ्यायचं. हेही तुमचंच घर म्हणून समजा. समजलं की नाही? या घरात कोण कोण राहतंय, त्यांचं परस्परांशी नातं काय, याचा चंद्रूला काहीच खुलासा होत नव्हता. एक मात्र खरं, विनीता मात्र क्षणभराचीही उसंत न घेणारं सतत फिरणारं यंत्र झाली होती. सकाळी 10 वाजता ऑफिसला जाऊन चंद्रू संध्याकाळी 6 वाजताच घरी परतत होता. जाग आल्यापासून ऑफिसला जायला निघेपर्यंत सकाळच्या वेळी अनेकदा विनीताचं नाव त्याच्या कानावर येत होतं. विनू, ताटं वाढलीस काय? विनू, गिरणीला जाऊन आलीस ना? विनू, धुतलेले कपडे कुठे ठेवलेस? हे काय विनू, अजून फुलांचे गजरे केले नाहीस? विनू, अगं आमटीला खडाभर मीठ कमी पडलंय बघ. घरातली सगळ्या वयांची माणसं विनीताच्या नावाचा सतत जप करत होती. आणखीही एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती. प्रत्येक जण काही ना काही काम सांगण्यासाठीच तिला हाका मारित होतं. कोण आहे ही विनीता? या घरातली अनाथ मुलगी? घरातली कामवाली? सुरुवातीला चंद्रूला काही समजत नव्हतं. एक मात्र खरं, कॉलेजला जाते म्हणजे ती घरातली मोलकरी नसावी. भीमण्णांना ती काका म्हणायची म्हणजे अनाथही नसेल. एक शनिवारचा दिवस. चंद्रू लवकरच ऑफिसमधून घरी येऊन झोपला होता. त्याच गंधर्व गायनानं त्याला जाग आली. उठून खिडकीपाशी जाऊन त्यानं खाली पाहिलं. विनीता स्वतःच्याच नादात गाणं गुणगुणत झाडांना पाणी घालत होती. कुणीतरी गदर्भ स्वर त्यात मिसळून तिच्या गाण्यात खंड पाडला. हे काय ग, सतत गाणं म्हणत बागेतच राहिलीस तर इथली घरातली कामं कोण करणार? चल लवकर, परसात भांड्यांचा ढीग पडलाय. किती सांगायचं तुला, हे गाण्याचं वेळ कमी होईल तर शपथ. त्या कर्कश आवाजासरशी विनीतानं आपलं गाणं थांबवलं आणि ती आत गेली. नाही म्हटलं तरी चंद्रू खिन्न झाला. हा सुमधुर स्वर, ही गाण्यातली तन्मयता क्वचितच पाहायला मिळते. चंद्रूनं सुरभीला, आपल्या लहान बहिणीला अनेकदा सांगितलं होतं, कितीही खर्च झाला तरी मी पैसे देईन, तू गाणं शिक. पण सुरभीनं तिकडे लक्षच दिलं नव्हतं. तिला आवाजाचीही देणगी नव्हती, शिवाय तिला त्याची आवडही नव्हती. घरातल्या घुसमटून टाकणाऱ्या वातावरणातही विनीता पुन्हा पुन्हा गात होती. कुणीही त्या गाण्याला प्रोत्साहन देत नव्हतं, कौतुकही करत नव्हतं.
एवढंच नव्हे, गाणाऱ्याला मध्येच अडवू नये एवढंही भान त्या घरातल्या माणसांना असल्याचं चंद्रूला दिसत नव्हतं. का कुणास ठाऊक, विनीताचे कष्ट बघून चंद्रू अस्वस्थ होत होता. कदाचित स्वतः विनीताही त्यामुळे एवढी कष्टी नसावी, कारण त्यानं पाहिलं, हसत मुखानं आणखी एक गाणं गुणगुणत विनीता आंब्याच्या झाडाखाली भांडी विसळत होती. जसे जसे दिवस जात होते तसं तसं त्याला त्या घरातल्या माणसांच्या परस्परांशी असलेल्या नात्याविषयी समजू लागलं. विनीताला आई वडील नव्हते. रामक्का तिची सावत्र आई, त्याही विधवा. त्यांचा एक मुलगा होता, शोधूनही सापडणार नाही एवढा ढ मुलगा. त्यामुळे रामक्कांना हुशार विनीतेचा अकारण संताप येत होता. घरात वृद्ध आजी सीतम्माही होत्या. थोरले काका भीमण्णा आणि त्यांच्या पत्नी तुळसक्का आपल्या 4 मुलांसह तिथंच राहत होते. त्याशिवाय घरात सतत पाहुण्यांची वर्दळ असे. ते घर विनीताच्या आईचं होतं. वर्षापूर्वी विनीताचे वडील वारले होते. भीमण्णांनी किरकोळ शेती केली, त्यावर जेमतेम पोट भरत होतं तेवढंच. आता तेच या घराचे यजमान होते. एकूण पाहता आर्थिकदृष्ट्या त्यांचं घर सर्वसामान्य म्हटलं पाहिजे. सगळ्यांनाच विनीतेवर हुकूमत चालवायला आवडत होतं. तिच्याच घरी आश्रय घेऊन राहणारे तिला हक्कानं काम करायला सांगत. रामक्का तर सतत तिला धारेवर धरायच्या. पण भीमण्णा काकांचा मात्र विनीतेवर खूपच जीव होता. दिवसभर वासराप्रमाणे स्वच्छंद हुंदडणाऱ्या आणि प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन काम करणाऱ्या वसंत लक्ष्मी विनीतेला ते दररोज रात्री गाणी म्हणायला लावत. दिवसभराची कामं संपली आणि रात्रीची जेवणं आटोपली की नंतरची झाकपाक करणाऱ्या विनीतेला ते बाहेरच्या अंगणातील आंब्याच्या किंवा बकुळीच्या वृक्षाखाली ठेवलेल्या बाजल्यावर बोलावत आणि म्हणत, विनू, हातातली कामं टाकून इथं ये बघू. आता इतरांना करू दे कामं. इथं बैस. एखादं पुरंदरदासांचं किंवा आणखी कुठल्या तरी दासाचं पद म्हण बघू. हा संवाद कानावर आला की माडीवरच्या चंद्रूचे कान आपोआप टवकारले जात. विनीता थोरल्या काकांपाशी बसून देवाची गाणी सुश्राव्य स्वरात गायला सुरुवात करायची. सारं वातावरणच भक्तिरसात बुडून जायचं. भीमण्णांचा स्वभाव बोलका होता. त्यांच्याकडूनच चंद्रूला विनीताविषयी अधिकाधिक तपशील समजायचा. विनीताशी त्यानं गप्पा मारण्याचा प्रसंगच आला नव्हता. तिला तेवढा वेळही नव्हता. शिवाय अपरिचित तरुणाशी गप्पा तरी काय मारणार ती. कर्नाटक कॉलेजमध्ये विनीता संगीत हा प्रमुख विषय घेऊन, त्यातही हिंदुस्थानी संगीत, BA च्या 2ऱ्या वर्गात शिकत होती. अनेक संगीत स्पर्धांमध्ये कॉलेजच्या वतीनं भाग घेऊन तिनं वेगवेगळ्या गावांमधून पुरस्कार मिळवून आणले होते. तूर्त तरी तिच्या लग्नाचा विचार कुणाच्याही मनात नव्हता. पैशाची व्यवस्था व्हायला हवी ना. BA झाल्यावर तिनं कुठंतरी नोकरी धरायला हवी, पैसे साठवायला हवेत, त्यानंतर लग्नाचा विचार करायचा. म्हणजे आणखी 4-5 वर्ष तरी लग्नाचा विचार नव्हता. पावसाळा संपून ऑक्टोबरचं कडक ऊन पडायला सुरुवात झाली होती. उन्हाळ्यात झाडावरून उतरवून, फोडून, चिंचोके काढून उन्हं दिलेली चिंच पावसाळ्यात दमट हवेमुळे ओलसर झाली होती. उन्हाचा कडाका वाढला तेव्हा ती चिंच एका टोपलीत घालून विनीता माडीवर निघाली. चंद्रूच्या खोलीलगतच गच्चीचं दार होतं. चिंचेची भली मोठी टोपली घेऊन विनीता माडीवर आली. गच्चीत तट्ट्या अंथरून त्यावर चिंच पसरत विनीतेने विचारलं, इथं गच्चीत चिंच वाळत टाकली तर तुम्हाला त्रास नाही ना होणार? हे विनीताचं चंद्रू बरोबरचं पहिलं संभाषण. ऑक्टोबरचं ऊन चटकात येत होतं. आभाळ निरभ्र होतं. श्रावणातल्या फुलांनी निरोप घेतला असला तरी बकुळीला कुठला दुष्काळ. सदा सर्वदा सुगंधाचा स्रोत देणारा निरंतर प्रवाह तो. वर्षभर फुलांची उधळण करणारा वृक्ष. एव्हाना चंद्रूला धारवाडच्या कन्नड भाषेतले अनेक शब्द समजू लागले होते. त्यामुळे विनीताच्या बोलण्यावर तोही धारवाडी ढंगात म्हणाला, नाही, टाका तुम्ही वाळत. चिंच तुमची, गच्चीही तुमचीच. त्याचं मंतर म्हणत होतं, विनीता एवढंच काय, मीही तुझाच आहे. चंद्रूला तर तिच्याशी आणखी थोडं बोलायचं होतं, पण काय बोलायचं हे सुचेना. शेवटी एकदाचा चिंच वाळत घालण्याचा वृक्ष कार्यक्रमही संपला. आता ही टोपली घेऊन निघून जाईल हे लक्षात येऊन तोच म्हणाला, फार सुरेख गाता तुम्ही. एवढंच नव्हे, तूही फार सुंदर आहेस. पण हे वाक्य त्याच्या मनातच राहिलं. सुरेख, सुशील,
सतत उत्साहानं नाचणारं कारंज. विनितेच्या चेहऱ्यावर संकोच उमटला. ती उद्गारली, थँक्स. त्यानं संभाषण वाढवण्याची संधी पकडत म्हटलं, तुम्ही रेडिओवरही गाऊ शकाल. हो, गाते ना. खूप वर्षांपासून गाते मी रेडिओवर. तुम्ही ऐकलं नाही कधी? चंद्रू वरमला. नाही, कधी नाही ऐकलं. पुढच्या वेळी तुम्हाला आधीच सांगेन. आता वाट सोडता? जायचंय मला. स्वतःच्या नकळत तिच्या वाटेत आडवा राहिलेला चंद्रू शरमून बाजूला झाला. विनिता रिकामी टोपली घेऊन पायऱ्या उतरून निघून गेली. दिवस जात होते. चंद्रू धारवाड गावात आणि देसायांच्या घरात बऱ्यापैकी रुळला होता. अधूनमधून कधीतरी त्यांच्या घरी जेवायलाही जात होता. त्याही वेळी विनिता त्याच्याशी गप्पा मारत नसली तरी परिचयाचं स्मितहास्य तिच्या चेहऱ्यावर त्याला पाहायला मिळत होतं. चंद्रूच्या बँकेत अधूनमधून क्रिकेटचं वेळ तर उसळून येत होतं. केवळ कॉमेंट्री ऐकण्यावर त्यांचा उत्साह न थांबता मैदानावरही मॅचेसही होत. त्या दिवशी चंद्रूही गावस्करच्या थाटात खेळायला गेला आणि जखमी होऊन कणत विवळत घरी परतला. एक वेगवान चेंडू मनगटावर जोरात आपटून हाड दुखावलं होतं. डॉक्टरांनी आठवड्याभरासाठी हाताला प्लास्टर घातलं होतं. चंद्रूनं किटीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. समोर भेटलेल्या विनितेला त्यानं ते सांगितलं. हे ऐकताच भीमन्ना पटकन बाहेर आले आणि म्हणाले, असं का म्हणता? तसं नाही, किटी मला बेंगलोरला पोहोचवण्याची व्यवस्था करेल. अशा अवस्थेत तुम्ही परगावी जाण्या इतका प्रवास करू नये. नोकरीही अजून पक्की झालेली नाही तुमची. इथं आमच्या घरात माणसं राहत नाहीत काय? तुमच्या जेवणा खाण्याकडे आम्ही बघू. तुम्ही ती काळजी करू नका. भीमण्णांनी दिलेला शब्द त्यांनी आणि त्यांच्या घरच्या माणसांनी शब्दशः पाळला. नंतर चंद्रूनही किटीच्या घरी जायचा विचार पूर्णपणे सोडून दिला. भीमण्णांनी आपल्या लाऊडस्पीकर सारख्या आवाजात आज्ञा सोडली, विनू, चंद्रशेखरांना वेळच्या वेळी जेवायला वाढायची जबाबदारी तुझी. त्यांना आपल्यासारखी भाजी भाकरी वाढायची नाही, सार भातही वाढायचं. आणि हो, चहा नको, कॉफी द्यायची. समजलं? चंद्रूलाही जाणवलं, नाहीतरी आणखी कोण ही जबाबदारी अंगावर घेणं शक्य आहे का या घरी? आधीच भरपूर कामांची जबाबदारी पेलत असणाऱ्या विनितेवर ही आणखी एक जबाबदारी. इथं आल्यापासून चंद्रूचं विनितेवर लक्ष होतं. एवढ्या दिवसात त्यानं एकदाही तिला रडताना, रागवताना किंवा दुःख करताना पाहिलं नव्हतं. ही आपल्या सख्या बकुळ, परिजात, मोगरा, जाई-जुई यांना पाणी घालताना अश्रूही ढाळून पुन्हा मंदस्मिता होते की काय? हिचं लग्न होऊन ही जेव्हा सासरी निघून जाईल तेव्हाच घरातल्या सगळ्यांना हिचं महत्व कळेल. एवढ्यात विनिता कॉफीचा कप घेऊन माडीवर आली. तिला पाहताच चंद्रूला साऱ्याचा विसर पडला, मनात येणाऱ्या विचारांचाही. सुट्टीमधल्या एके दिवशी दुपारच्या निवांत वेळी चंद्रूची वामकुक्षी चालली होती. डोळा लागत असतानाच काही मुलींच्या हसण्याचा किलकिलाट त्याच्या कानावर आला आणि डोळ्यांवरची झोप पार उडालीच. त्यानं बाहेर डोकावून पाहिलं. फणसाच्या सावलीत कांबळं अंथरून त्यावर विनिताच्या मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होत्या. दिवाळीसाठी साडी खरेदी करण्याविषयी त्यांची चर्चा चालली असावी. मैत्रिणी आपापल्या साड्यांविषयी सांगत होत्या. विनिताही म्हणाली, मला जांभळा रंग भारी आवडतो बाई. मी तर काकांना जांभळ्या रंगाचीच साडी आणायला सांगणार आहे. तिच्या बोलण्यातला रंगाचा तपशील चंद्रूला समजला नाही. तो थोडा गोंधळला. कुठला रंग हिला आवडत असेल? रात्री भीमण्णांनी सगळ्यांसाठी साड्या, लुगडी आणली असावी. हे म्हणत होते. विनू, जांभळी साडी खूप शोधली पण मिळाली नाही. त्याऐवजी ही निळी आणलीये बघ. पुढच्या वर्षी जांभळी आणूया, चालेल ना? न चालायला काय झालं काका? निळा रंग ही सुरेख आहे. हा आवडला हा ही रंग. हे ऐकताना चंद्रूचं मन सखेद आश्चर्यानं भरून गेलं. त्याची बहीण सुरभी विनितेच्या बरोबरचीच असेल. गेल्या महिन्यात तो बंगळूरला गेला होता. त्यावेळी तिनं चंद्रूला मला डार्क ब्लूला शॉकिंग पिंक बॉर्डर असलेली साडी हवी म्हणून सांगत संपूर्ण दिवसभर चिक्क पेठेतल्या प्रत्येक दुकानातून घुमवलं होतं. तरी तसली साडी मिळालीच नाही. शेवटी दुसरे दिवशी कुठल्या तरी दुकानातून ती शोधून काढून अव्वाच्या सव्वा किंमत देऊन तिनं ती विकत आणली. वर तिनं चंद्रूला साडी दाखवत विचारलं, कसं आहे माझं सिलेक्शन? खरं तर त्याच्या जिभेवर आलं होतं, अतिशय वाईट.
तुझ्या सावळ्या रंगाला हा रंग अजिबात रुचत नाही. पण त्यानं स्वतःला आवरलं होतं. हेही खरंच. त्याला धारवाडची रोखठोक बोलण्याची पद्धत अंगवळणी पडली नव्हती ना. इथं मात्र विनिता मनाविरुद्ध घडणारी प्रत्येक घटना हसत मुखानं स्वीकारत होती. कदाचित परिस्थितीमुळे तिला तसं वागणं भाग पडत असावं. चंद्रूला वाटलं, सुरभीला पैसे देणारा आणि माया करणारा थोरला भाऊ आहे. एक नव्हे, दोन दोन थोरले भाऊ. शिवाय आई वडील आहेत. विनितेला कोण होतं? विनिता तारुण्यसुलभ भावभावना, हौशी आणि अपेक्षा सहजपणे हसत हसत बाजूला सारत होती. तिच्या हसण्यातून सुखाची तृप्ती व्यक्त होण्याऐवजी विषादही व्यक्त होत असावा काय? कुणास ठाऊक. केवळ तीच याचं उत्तर देऊ शकेल. दुसऱ्या दिवशी संधी साधून चंद्रूनं तिला विचारलं, जांभळा म्हणजे कुठला रंग? जांभूळ म्हणजे तुमच्या बेंगळूरच्या भाषेत नेरळे. का बरं? का विचारलं? काही नाही. सहजच विचारलं. तो म्हणाला, आपली एवढी सेवा जिनं केली, त्या विनितेला जांभळ्या रंगाची एक साडी घेऊन देणं त्याला मुळीच अशक्य नव्हतं. पण इथल्या संकुचित मनाच्या समाजात त्याचा चुकीचा अर्थ लावून विनितेला त्रास होईल याची जाणीव असल्यामुळे तो गप्प राहिला. किती अधूनमधून घरी यायचा. एकदा त्यानं म्हटलं तर सहज किंवा म्हटलं तर थट्टेनं विचारलं, का रे चंद्रू, तू तर धारवाडशी चांगलाच मिळून मिसळून गेलास. काय विशेष? काही नाही रे. राहायला लागल्यावर मलाही हे गाव आवडायला लागले तुझ्यासारखंच. एवढंच. होय. का बरं? काही नाही. म्हटलं देसायांच्या घराचं काही खास आकर्षण नाही ना? विनिता उत्तम गाते ना? तुला कसं ठाऊक? कसं ठाऊक? अरे धारवाडमध्ये सगळ्यांनाच ठाऊक आहे हे. ती रेडिओ आर्टिस्ट आहे ना. तुला का रे एवढा इंटरेस्ट? नाही बाबा. अम्मानं माझ्यासाठी बेंगळूरची मुलगी ठरवली आहे. तुझं काय? चंद्रूनं लगोलग विषय बदलला. बेंगळूरच्या इस्रो कंपनीत नोकरी मिळाल्याची तार चंद्रूला मिळाली आणि चंद्रूला अनावर आनंद झाला. आता तो पुन्हा आपल्या प्रिय बेंगळूरमध्ये राहू शकत होता. घरचं अन्न खात घरीच राहता येईल. शिवाय ती नोकरीही बदलीची नव्हती. त्याही पेक्षा महत्वाची एक गोष्ट त्या नोकरीत होती. ती म्हणजे अमेरिकेत जाण्याची संधी. चंद्रूच्या स्वप्नातला प्रदेश बेंगळूर नव्हता. तिथून कितीतरी लांब असलेला श्रीमंत देश अमेरिका. शिक्षणही अमेरिकेत घ्यावं असं चंद्रूला कितीही वाटलं तरी ते शक्य नव्हतं. कारण त्याची घरची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळे चंद्रू नोकरी शोधताना सावधपणे त्या देशात प्रवेश मिळवून देऊ शकेल अशाच नोकरीच्या शोधात होता. इस्रो मधल्या मुलाखतीतही त्याला विचारलं होतं, तुम्ही सिलेक्ट झालात तर अमेरिकेला जायची तयारी आहे ना? पासपोर्ट तयार ठेवा तुम्ही. धारवाडच्या बँकेतल्या नोकरीत ही शक्यता नाही. योग्य नोकरी मिळेपर्यंत काहीतरी करून पैसे मिळवत राहायचं म्हणून चंद्रूनं ही नोकरी पत्करली होती. चंद्रूनं आनंदानं सामानाची बांधाबांध केली. इथं येऊन त्याला वर्ष झालं होतं. तो जाणार असल्याचं समजताच भीमण्णा आपण होऊन त्याच्या खोलीत आले. हे काय, तुम्ही तुमच्या गावी निघालात म्हणे. आणखी चांगली नोकरी मिळाली ना? जाऊन या. तुम्ही राहत होता तेव्हा काळजी नव्हती बघ. बरे, जाऊन या तुम्ही. हो ना. पुन्हा या गावात आला तर आमच्याकडेच उतरायचं. समजलं? उगाच या त्या मित्राकडे जायचं नाही. आधीच सांगून ठेवतो. गावाला जाण्याआधी किटीच्या घरी आणि भीमण्णांच्या घरी आवर्जून जेवायला बोलवण्यात आलं. चंद्रूनही भीमण्णांना आग्रहानं सांगितलं, भीमण्णा, बेंगळूरला याल तेव्हा आमच्या घरी नक्की यायचं. यायचं आहे खरं. राजाजी नगरला माझी धाकटी बहीण इंदूही राहते. ती बोलावतीये कधीची. एकदा येऊ दोन्ही घरी. रात्री निघताना चंद्रूला विनितेची आठवण झाली. तिच्याशी काय बोलावं, काय द्यावं हे त्याला समजेनसं झालं. अखेर बेंद्रेंच्या गीतांचा संग्रह तिच्या हाती ठेवत तो म्हणाला, हे तुमच्यासाठी. तुमचं रेडिओवरचं गाणं मी तर ऐकू शकलो नाही. आमच्या गावात धारवाड स्टेशन ऐकू येत नाही. विनिता हसली, पण त्यात खिन्नता होती. साऱ्या घरात भीमण्णांपेक्षाही अधिक मनापासून तिचं गाणं ऐकणारा हा तरुण तिचा एकमेव श्रोता होता. आता तोही निघून चालला आहे. कदाचित ही त्याच्या बरोबरची अखेरची भेट असेल. तो काही पुन्हा धारवाडला येणार नाही. आपल्याला तरी बेंगळूरला कशाला जायचा प्रसंग येतोय म्हणा. याची जाणीव असल्यामुळेच तिच्या हसण्यामागे विषाद होता. पण नशिबाचा खेळ कुणाला ठाऊक असतो.
त्या दोघांनाही याची कल्पना नव्हती. संस्कृतचे मास्तर शामण्णांची चंद्रशेखर, गिरीश आणि सुरभी ही 3 मुलं. पूर्वी कधीतरी त्यांनी जयनगरमध्ये 30 बाय 40च्या प्लॉटवर एक छोटस साधं घर बांधलं होतं. घरासमोरच्या रिकाम्या जागेत छोटीशी बाग होती. पण खरं तर तिथं आणखी बांधकाम करून छोट्या घराचं बंगल्यात रूपांतर करायचं असा गौरम्मांचा विचार होता. मुलं मोठी होऊन पगार मिळवू लागली की आपलं ते स्वप्न पुरं करून घ्यायचा त्यांचा विचार होता. नवऱ्याच्या पगारात घराचं बांधकाम करण्याइतकी अनुकूलता गौरम्मांना मिळाली नव्हती. मोजका पगार, मुलांची शिक्षणं, वरकमाई नाही, अशा परिस्थितीत गौरम्मा मनातलं स्वप्न बाजूला सारून काटकसरीनं संसार करत होत्या. शामण्णांचा स्वभाव मात्र शांत आणि समाधानी होता. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी सारे त्यांच्याशी आदरानं वागत. गौरम्मांनाही संसार चालवण्याचं शहाणपण भरपूर होतं. कुठंही कर्ज न करता चुकीनं संसार करण्यात त्या वाकबगार होत्या. सारी कामं स्वतः करून त्या मोलकरणीचे पैसेही वाचवत होत्या. स्वतःच्या किरकोळ हौसामौजा मारत आणि कष्ट करत त्यांनी आपली मुलं वाढवली होती. आता ती सुशिक्षित मुलंच त्यांची संपत्ती होती. स्वतःची कर्तव्य करून संपली की शामण्णांचं वागणं विरक्त माणसासारखं असे. पण गौरम्मांचं तसं नव्हतं. त्यांना संसारात बराच रस होता. काटकसरीच्या संसारात त्यांच्या अनेक आशा आकांक्षा अर्धवट राहिल्या होत्या. ज्या आशा पुऱ्या झाल्या त्याचं प्रमाणही गौरम्मांच्या दृष्टीनं समाधानकारक नव्हतं. हळदी कुंकवाच्या किंवा लग्न कार्याच्या निमित्तानं स्नेही आणि नातेवाईकांच्या घरी गेलं की त्यांचं मन भारी रेशमी साड्या, सोन्या हिऱ्याचे चमकदार दागिने, नवी करकरीत गाडी याकडे ओढलं जात होतं. मनात येईल किती नशीबवान आहेत हे. एवढे मेले कष्ट करून थोडं बऱ्यापैकी लुगडं घ्यायचं म्हटलं तरी जमत नाही. आयुष्यात कधीतरी माझ्या वाट्याला हे ऐश्वर येईल काय? मुलं किरकोळ नोकरी करत राहिली तर आपलं नष्टचर्य संपणार नाही. त्यांनी मोठ्या पगाराच्या नोकऱ्या धरल्या तरच हे शक्य आहे हे त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीला कधीच समजलं होतं. श्रीमंतीनं लगडलेली पुण्यभूमी अमेरिका त्यांच्या दृष्टीनं प्रत्यक्ष श्री विष्णूच्या वैकुंठापेक्षाही परमश्रेष्ठ होती. जर आपली मुलं अमेरिकेत गेली तर तिथला डॉलर मिळवून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त श्रीमंत होता येईल हे त्यांना ठाऊक झालं होतं. आपली या जन्मीची आणि मागच्या जन्मीची पुण्याई असेल तर का आपली मुलं ही अमेरिकेला जाणार नाहीत? यक्षिणीच्या जादूच्या छडीप्रमाणे असलेला डॉलर देश त्यांच्या जीवनाचं परमध्येय झालं होतं. अशा गौरम्मांचा थोरला आणि लाडका मुलगा चंद्रू, गव्हर्नमेंट कोट्यातली सीट मिळवून इंजिनियर झालेला हुशार मुलगा. वडिलांसारख्या सावळ्या रंगाचा नव्हे, त्यानं आईचा गोरा पांढ रंग उचलला होता. उंची थोडी बेताचीच असली तरी बुटका म्हणता येणार नाही अशी आकृती. गिरीशच्या तुलनेत याची उंची थोडी कमी वाटते एवढंच. चंद्रूनं आईच्या रंगाबरोबर तिचा महत्वाकांक्षी स्वभाव उचलला होता. त्यामुळे माय लेकरांचं पटायचंही खूप. गिरीशचं मात्र सगळंच याउलट होतं. बोलणं बेताचं, सतत कुठल्या ना कुठल्या कामात गळून राहणं हा त्याच्या स्वभावाचाच एक भाग झाला होता. स्वभावताच तो समाधानी होता. या बाबतीत तो अगदी वडिलांवर गेला होता. बुद्धिमत्तेच्या बाबतीतही चंद्रूशी तुलना करता तो डावा होता. म्हणजे अगदी ढही नव्हता. दरवर्षी बऱ्या मार्कांनी पास होत त्यानं बीकॉमची डिग्री मिळवली होती. बँकेत क्लार्क म्हणून बऱ्यापैकी नोकरीही त्यानं उत्तम मिळवली होती. त्या नोकरीविषयी त्याला कुठल्याही प्रकारची खंत नव्हती. बँक सुटल्यावर 1760 ठिकाणी भटकत असे. राघवेंद्र स्वामींच्या आराधनेचा 3 दिवसांचा उत्सव आला की सुरुवातीपासूनच त्याचा त्यात पुढाकार असे. कुठलीही माहितीची बातमी आली तरी काळवेळ न म्हणता 4 मित्रांना घेऊन तो मदतीसाठी हजर असे. परवाच त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं. तेव्हा हा तिपटूरला केवळ नारळ आणण्यासाठी म्हणून गेला होता. अशा माणसाला पैसे मिळवायला कसं काय जमणार? गौरम्मांनी आपल्या या धाकट्या लेकराला हजारदा नाना परीनं व्यवहारिक जगताविषयी समजावून सांगितलं होतं. आई काही सांगू लागली की तो हसत म्हणायचा, अम्मा, अण्णांनीच सांगितलं नाही काय, परोपकारम इदम शरीरम म्हणून. मुलापुढे निरुत्तर झालेल्या गौरम्मांचा संतापाचा रोख मग नवऱ्याकडे वळायचा. तुम्हीच त्याला नाही ते शिकवलंय, तो कसा मोठा माणूस होईल?
यावर शामण्णा म्हणायचे, असू दे ग, तुझा चंद्रू मोठा माणूस होतोय ना, याला होऊ दे माझ्यासारखं. त्यालाही तुझ्यासारखी चांगली बायको मिळेल आणि त्याचाही संसार चांगला होईल. चंद्रूला इस्रो मधलं काम खूपच आवडलं. तोही केवळ बुद्धिवानच नव्हता, निष्ठेनं काम करणं हा त्याचा स्वभावच होता. त्यामुळे तिथल्या वरिष्ठांचीही त्यावर लवकरच मर्जी बसली. दिसायला देखणा असलेल्या चंद्रूवर अनेक वधूपित्यांची नजर होती. पण चंद्रू आणि गौरम्मा यांचा एवढ्यात त्याचं लग्न करण्याचा विचार न करण्याचा निर्णय होता. 1-2 वर्ष नोकरी करून थोडाफार पैसा साठवल्यानंतर घरापुढच्या जागेवर किंवा वरती बांधकाम करून घ्यायचा त्यांचा विचार होता. शिवाय अमेरिका, तेच त्या दोघांच्या जीवनाचं महत्वाचं ध्येय होतं. त्यामुळं चंद्रू चौकशीसाठी आलेल्या वधूपित्यांची निराशा करत होता. शामण्णांची आणखी 2 वर्ष नोकरी राहिली होती. तेवढ्या अवधीतच सुरभीचं लग्न उरकून घ्यायचा त्यांचा विचार होता. गिरीशचा पगार बेताचाच होता. त्याचं कुणालाच फारसं कौतुक नव्हतं. जेमतेम पोटापाण्यापुरते पैसे त्याला मिळत. त्यामुळे घराचं बांधकाम आणि सुरभीचं लग्न या दोन्ही गोष्टी चंद्रूच्या पगारावर अवलंबून होत्या. यानंतर उत्तम आयुष्य जगायचं असेल तर चंद्रूच्या सुकाणूची गरज असल्याबद्दल गौरम्मांना खात्री होती. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.